नमस्कार मित्रांनो, साने गुरुजींची श्यामची आई ही कथा अतिशय वैश्विक पातळीवरती आपण चर्चा करावी अशी आहे। वैश्विक पातळीवरती भारताच्या सांस्कृतिकतेचं प्रतिनिधित्व करणारी ही एक अतिशय सुंदर कथा आहे। म्हणजे आता मी श्यामची आई कथा महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता तिला वैश्विक परिमाण कशी आहेत याचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी आपल्या लक्षात येतं की या कथेमध्ये एक असा सार लपलेला आहे जो जगातल्या सगळ्या कुटुंब व्यवस्थांचं आणि समाज व्यवस्थांचं सुव्यवस्थीकरण करू शकतो। म्हणजे मुळातच आपल्याला माहिती आहे की श्यामची आई ही कथा आपण कशाच्या अंगाने बघतो की साने गुरुजींच्या अंगी असलेली सहनशीलता आणि संवेदनशीलता, आणि त्यानुसार त्यांनी ती त्या कथेमध्ये आईच्या रूपामध्ये दिलेली आईची ममता म्हणून, आईची संवेदनशीलता म्हणून, आणि त्यामुळे एकदा श्यामची आई श्यामला मारते आणि त्या गोष्टीचा तिलाच खूप पश्चाताप होतो। पश्चाताप याकरता होतो की मी माझ्या बाळाला मारलं। ज्यावेळी श्यामची आईने त्याला मारलेला आहे त्यावेळी तिला झालेला पश्चाताप आणि त्या पश्चातापानंतर ती त्याला मलम लावते आहे, त्याचे व्रण बरे व्हावेत म्हणून प्रयत्न करते आहे, अशी ती श्यामची आई एवढ्यापुरती आपल्याला माहिती आहे। परंतु मित्रांनो, मानसशास्त्रीय अंगाने विचार केला तर आपल्याला कळतं की श्यामची आईने त्यावेळी श्यामला दिलेला धपाटा, त्यावेळी श्यामच्या आईने त्याला जी शिक्षा दिलेली आहे ती शिक्षा ही जर आजच्या जागतिक पातळीवरच्या कौटुंबिक मानसशास्त्राच्या अंगाने बघितलं की आपल्याला कळतं की साने गुरुजींच्या मध्ये लपलेला लेखक किती मोठा होता, त्यांचं मानसशास्त्रीय परिमाण किती मोठं होतं ते। म्हणजे काय की आपल्या बाळाने चूक केल्यानंतर त्याला लगेचच शिक्षा देणं हे कुठल्याही आईचं अतिशय प्राथमिक कर्तव्य, अतिशय आई म्हणून जर तिने काय करावं तर बाळाने चूक केल्यानंतर त्याला शिक्षा करावी हे सर्वात प्रथम कर्तव्य म्हणून आईने याकडे बघायला पाहिजे। परंतु बरेचदा काय होतं, आपल्याकडे बाळाने चूक केल्यानंतर, मुलाने चूक केल्यानंतर, खास करून त्याच्या लहान वयामध्ये, बापाने धपाटा द्यायचा आणि आईने पाठीशी घालायचं, असा प्रघात आहे। असा प्रघात अगदी जगभर आहे, तो भारतापुरताच आहे असं नव्हे, जगभर असा प्रघात आहे की आईने मुलाला पाठीशी घालायचं। परंतु जागतिक कीर्तीचे जे मानसशास्त्रज्ञ आहेत, जे यावरती काम करतात, त्या लोकांचं असं म्हणणं आहे की आईने मुलाने चूक केल्यानंतर देखील मुलाला पाठीशी घालणं ही गोष्ट त्या मुलाच्या एकूणच पुढच्या आयुष्यासाठी खूप घातक ठरते। आणि पुढे चालून ते मानसशास्त्रज्ञ असं देखील म्हणतात की असं करून आई एक प्रकारचा, म्हणजे हे खूप धाडसाचं वाक्य होईल, मी जे आता बोलायला चाललेलो आहे की आईने आपल्या मुलाची चूक झाल्यानंतर त्याला पाठीशी घालणं हे एक प्रकारचं दुष्ट कारस्थान असतं। आईने केलेलं दुष्ट कारस्थान ही संकल्पनाच आपल्याला न मानवणारी आहे, ती आपल्याला मान्यच होऊ शकत नाही। परंतु मित्रांनो, असंच आहे मुळात। म्हणजे स्त्री आणि पुरुषाची निर्मिती ॲडम आणि ईवच्या स्वरूपामध्ये, जे काही म्हणजे बायबलमध्ये आपण तसं म्हणतो, आपल्याकडे वेगळ्या अंगाने त्या कथा चालतात की देवाने माणसाला जन्माला घातलेला आहे म्हणून। परंतु यामध्ये ज्यावेळी आपण विचार करतो की नेमकं स्त्री आणि पुरुषाचे संबंध कसे असतात आणि खास करून विवाहानंतर ते संबंध कसे असतात, वैवाहिक संबंध कसे असतात, तर यामध्ये ते संबंध नेहमीच ताणलेले आपल्याला दिसतात। आणि जरी ते नेहमीच ताणलेले असले तरी समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून कुटुंबाचं म्हणजे जे उद्दिष्ट ठरलेलं आहे, विवाहाचं जे उद्दिष्ट ठरलेलं आहे, त्यामधल्या 3 उद्दिष्टांपैकी 2 महत्त्वाची उद्दिष्ट आहेत। एक म्हणजे आपल्या लैंगिक भावनांचं परिपूर्ती करणे आणि दुसरं म्हणजे त्यातून निर्माण होणाऱ्या बालकांचं पालन पोषण करणे आणि कुटुंब व्यवस्था अशीच पुढे चालू देणे। परंतु नेहमीच ताणले गेलेल्या संबंधांमधून जी संतती निर्माण होते, ती संतती निर्माण झाल्यानंतर आपल्याला कळतं की तो जर मुलगा असेल तर असा मुलगा
आई पाठीशी घालत असते, तो चुकत असताना देखील. आणि याला आपण काय केलेलं आहे, याला आपण आईची माया म्हणून बघितलेला आहे आणि वडिलांचा कठोरपणा म्हणून बघितलेला आहे. जनरली वडील लगेच धपाटा देतात, परंतु श्यामच्या आईने काय केलेलं आहे की श्यामच्या आईने तो चुकल्यानंतर लगेचच त्याला शिक्षा दिलेली आहे. आणि म्हणून श्यामच्या आईची छडी आपण ज्याला म्हणू, शेमटी आपण ज्याला म्हणू, किंवा श्यामच्या आईचा धपाटा आपण ज्याला म्हणू, हा कुटुंब व्यवस्थेसाठी खूप मोठा धडा असू शकतो. तो कसा असायला पाहिजे, तर ज्यावेळी आपण चूक करतो आहे आणि त्यासाठी आपली आई आपल्याला शिक्षा देते आहे, असं सातत्याने जाणीवेत असलेला जो मुलगा असणार आहे, तो पुढे चालून नवनवीन नात्यांमध्ये जाणार आहे, समाजामध्ये जाणार आहे. आणि विशेष करून त्याच्या अतिशय व्यक्तिगत अशा वैवाहिक नात्यामध्ये ज्यावेळी तो जातो, त्यावेळी त्याला कळतं की आपण आपल्या पत्नीसोबत कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. एकदा का त्या पुरुषाला, त्या मुलाला हे कळलं की आपण आपल्या पत्नीसोबत कसं जगावं, आणि आपण जर असं जगलो नाही, आपण जर चूक केली, तर आईने जशी आपल्याला शिक्षा दिलेली आहे त्याच प्रकारची शिक्षा आपल्याला मिळू शकते. म्हणजे चूक आणि शिक्षा हा कॉज आणि इफेक्ट रिलेशनशिप जर त्याला सातत्याने कळत राहिला, तो सतत त्या जाणीवांमध्ये राहिला, तर त्याची जी वर्तणूक आहे इतरांसोबतची, ती वर्तणूक खूप चांगली होण्याची शक्यता असते, सुधारण्याची शक्यता असते. आणि एकदा का कुटुंब व्यवस्था अशा चांगल्या वर्तणुकीमुळे सुधारली, तर समाज व्यवस्था देखील सुधारायला बराच वाव असतो. नाहीतर पुरुष प्रधान मानसिकतेमध्ये अशी मुलं असली की आपण चुकलो तरी आपल्याला शिक्षा होत नाही, आणि आपल्याला शिक्षा नको व्हायला हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, जो आपल्या आईने सातत्याने त्याचा पाठपुरावा केला, आपल्याला पाठीशी घातलं. एकदा का ह्या गोष्टींना मुलं सरावली की ही मुलं सरावल्यानंतर नंतरच्या आयुष्यामध्ये ते कुणासोबतही चांगला, खास करून स्त्रियांसोबत चांगला व्यवहार करण्याची शक्यता कमी होत असते, जवळजवळ ती नाहीशी होत असते. कारण की त्यांचा जो पुरुषी अहंकार आहे तो लहानपणीच चांगल्या प्रकारे जोपासला जातो, चांगल्या प्रकारे इंटू इन्व्हर्टेड कॉमा मला म्हणायचं आहे. आणि म्हणून श्यामच्या आईची जी छडी आहे ती प्रत्येक आईने आता आपल्या हातात घेतली पाहिजे. आपली मुलं पाठीशी घालण्याऐवजी त्यांना आधी समजून सांगणे, त्यांना त्या परिणामांची जाणीव करून देणे. याच्यामध्ये 6 प्रकार आहेत की आपल्या मुलांना कसं समजून सांगितलं पाहिजे, आपल्या मुलांचं संगोपन कसं केलं पाहिजे, कोणत्या चुकांसाठी त्यांना किती शिक्षा दिली पाहिजे, किंवा किमान शिक्षा होऊ शकते अशी जाणीव दिली पाहिजे. त्यापैकी 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. सुरुवातीला आपण लगेचच पोरगा चुकला आणि त्याला धपाटा घालायचा, हा काही चांगला प्रकार असू शकत नाही. तर आपण त्याला आधी समजून सांगतो, एकदा समजून सांगतो, 2दा समजून सांगतो, 3दा समजून सांगतो. तरी नाही ऐकलं की आपण त्याच्या दंडाला धरून त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो की असं नाही करायचं, इतकं जोरात धरायचं असतं की जेणेकरून त्याला जाणीव झाली पाहिजे की दुखतंय, पण ते खूप पण दुखायला नको. हे सगळे 6 परिमाणं आपण जे आहेत मुलांच्या संगोपनाची, ते आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. आज आपल्याला फक्त एवढं बघायचं आहे की आपल्या मुलाचं मेल बॉय आपण ज्याला म्हणतो, मेल आपण ज्याला म्हणतो, की आपल्या मुलाचं संगोपन करत असताना लहानपणीच त्याला या गोष्टीची जाणीव करून द्या की तुझं वर्तणूक जर चुकत असेल, बोलणं चुकत असेल, वागणं चुकत असेल, काही कृती चुकत असतील, तर त्याची शिक्षा आईने दिली पाहिजे, जशी श्यामची आईने दिली होती. आणि म्हणून श्यामची आई हे अतिशय वैश्विक प्रतिनिधित्व करणारं उदाहरण आहे आपल्याकडे. म्हणजे त्याला एक वैश्विकता आहे, वैश्विक पातळीवरती त्याचा विचार झालेला आहे. मानसशास्त्र हेच सांगतं की मुलांचं संगोपन करत असताना आपल्याला त्यांच्या 1 ते 8-10 वर्षापर्यंतचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये त्याच्या अंतर्मनापर्यंत कुठल्या गोष्टी रुजणार आहेत, त्याच्या अंतर्मनापर्यंत कुठल्या सवयी रुजणार आहेत, याचा खास करून विचार त्याच्या आईने करायचा आहे. तर आईनेच काय करायचं आहे ते आपण पुढच्या भागामध्ये या 2-3 गोष्टी बघणार आहोत. परंतु आजच्या पुरतं आपण एवढंच लक्षात ठेवणार आहे की श्यामच्या आईची जी काठी आहे, जी छडी आहे, ती खूप विशेष आहे आणि त्याचा वापर करून
आई आपल्या मुलाला समाज व्यवस्थेचा एक चांगला कणा बनवू शकते, ती समाज व्यवस्था सुव्यवस्थित राखण्याचा कणा बनवू शकते। अशा प्रकारे आपण श्यामची आई या कथेच्या इंटरप्रिटेशनकडे बघू शकतो। सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, कमेंट करा यावरती की यावरती तुम्हाला आणखी काय वाटतं आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। सबस्क्राईब करा चॅनल।